नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूयात विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी आहे गोपीचंद पडळकर यांच्या संदर्भात. कोल्हापुरात गोपीचंद पडळकर यांच्या विरोधामध्ये आंदोलन केलं गेलं. पवार गटाकडून पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध केला गेलाय. पडळकरांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा सुद्धा काढली आहे. कुत्र्याच्या गळ्यात फोटो घालून हे आंदोलन केले गेले. जयंत पाटलांविरोधात पडळकरांचं वादग्रस्त वक्तव्य आणि त्यानंतर हे सर्व पवार गटाचे कार्यकर्ते जयंत पाटील साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जयंत पाटील साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। साहेबांच्या विरुद्ध रचलेलं षडयंत्र आहे आणि याची खरी जबाबदारी देवेंद्र फडणवीसने घेऊन गोपीचंद पडळकरची आमदारकी रद्द करून त्याच्या विधानभवनातनं हकालपट्टी केली पाहिजे. IPC कलम अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला फौजदारीचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर शिक्षा झाली पाहिजे. आणि हे सर्व भाजपचं आणि RSSचं षडयंत्र आहे. याला सर्वस्वी जबाबदार देवेंद्र फडणवीस या आहेत, कारण त्यांनी पाळलेलं कुत्रा आहे. तिच्या साखळी तुटलेली आहे, त्यामुळे आज बेताल बोलत आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. शिवशाहू फुले आंबेडकरांचा, विचारवंतांचा, लेखकांचा, कवींचा, प्रचंड विद्वानांचा हा महाराष्ट्र. आणि जर अशा पद्धतीने जर महाराष्ट्रात जर वक्तव्य येत असतील ती विधिमंडळातल्या एखाद्या सदस्याकडून, तर खरोखर हे म्हणजे इतकं निषेधार्थ आहे की त्याचा निषेध करताना देखील लाज वाटली पाहिजे. आणि मी पडळकरांना एवढं सांगू शकतो, ज्या पद्धतीनं तुम्ही एखाद्याच्या भूमिकेसाठी ज्या पद्धतीनं आरोप करत आहात, तुम्ही एकदा विचार करावा. ज्या महाराष्ट्रातील लोकांनी तुम्हाला विधानमंडळात पाठवून दिलं त्या लोकांच्या मताचा अनादर करत आहात. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी अमरसिंह पाटील आपल्या सोबत जोडलेले आहेत. अमरसिंह, कोल्हापुरामध्ये पवारगड आक्रमक झालेला आहे पडळकर यांच्या विधानानंतर. काय काय घडलं दिवसभरात कोल्हापुरात? काल आमदार गोपीचंद पडळकर यांनी वक्तव्य जे जयंत पाटलांच्या विरोधात केलं, त्याच्या विरोधात कोल्हापुरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्याचबरोबर कोल्हापुरातील सर्व शरद पवार प्रेमी असतील, जयंत पाटील प्रेमी असतील, यांनी एक वेगळ्या प्रकारे आंदोलन केलं. कुत्र्याच्या गळ्यामध्ये किंवा कुत्र्याला डायरेक्ट आमदार गोपीचंद पडळकर यांचा फोटो लावला आणि गोपीचंद पडळकर यांची प्रेतयात्रा काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्यांना अटकाव केला. जिवंतपणे प्रेतयात्रा काढण्याचा हा प्रकार असल्यामुळे आणि पोलिसांची सतर्क भूमिकेमुळे हा प्रयत्न फसला जरी असला तरी कोल्हापुरातील बऱ्याच कुत्र्यांच्या गळ्यात गोपीचंद पडळकर असे छायाचित्र लावलेले फिरत होते. भटक्या कुत्र्याचे असतील किंवा पाळीव कुत्रे असतील, यांच्या गळ्यात गोपीचंद पडळकर यांची छायाचित्र लागलेली जगदीश सगळीकडे दिसत होतं. जगदीश, ठीक आहे, धन्यवाद अमरसिंह दिलेल्या माहितीबद्दल.